प्रारब्धाचा न्याय, कर्माची विचित्र गती. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका प्रतापी राजाच्या मनात एक खोल संशय निर्माण झाला. शास्त्र सांगतात की मनुष्याचे भाग्य त्याच्या जन्माच्या नक्षत्रावर आणि वेळेवरती ठरते. ही जिज्ञासा शांत करण्यासाठी त्यांनी राज्यातील श्रेष्ठ विद्वान आणि ज्योतिषी यांची सभा बोलावली. राजा सिंहासनावरून उठून गंभीर आवाजात म्हणाला, विद्वान हो, माझ्या जन्मपत्रिकेनुसार माझा राजयोग होता, म्हणून मी राजा झालो. त्याचवेळी त्याच नक्षत्रात आणि त्याच मुहूर्तावर जगात हजारो इतर मुले जन्मली असतील. ते राजा का नाही झाले? कोणी गरीब राहिले, कोणी दास झाले, तर कोणी दुःख भोगत आहे. जर नियम एकच असेल तर परिणाम वेगळे का? सभेत पूर्ण शांतता पसरली. ज्योतिषी एकमेकांकडे पाहू लागले. कोणाकडेही या सूक्ष्म प्रश्नाचे उत्तर नव्हते. तेव्हा एक वृद्ध विद्वान उभे राहिले आणि म्हणाले, महाराज, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर येथे नाही. इथून कोसवर दूर दाट जंगलामध्ये राहणाऱ्या एका सिद्ध महात्म्याकडे आहे. प्रथम महात्मा जळत्या निखाऱ्यांचा आहार करणारा. राजाची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते एकटेच घोड्यावर बसून कठीण जंगलाच्या दिशेने निघाले. दाट झाडी आणि हिंस्र प्राण्यांमध्ये त्यांना एक महात्मा दिसले. दृश्य भयानक होते. महात्मा जळत्या चितेवर बसले होते आणि आनंदाने जळते निखारे खात होते. राजाने भीतीने आपला प्रश्न विचारला. महात्माने रागाने डोळे लाल केले आणि राजावरती रोखले आणि ओरडून म्हणाले, मूर्खा, मी भुकेने व्याकुळ आहे. मला तुझ्या निरर्थक प्रश्नासाठी वेळ नाही. उत्तर हवे असेल तर पुढे जा. टेकड्यांच्या पलीकडे तुला एक दुसरा महात्मा भेटेल. द्वितीय महात्मा, स्वतःच्या मांसाचे भक्षण करणारा. राजा घाबरला पण मागे वळला नाही. टेकड्यांचा मार्ग आणखीन कठीण होता. दुसऱ्या महात्म्याजवळ पोचल्यावर त्याचे अंग शहारले. ते महात्मा लोखंडी चिमटाने स्वतःचेच मांस तोडून खात होते. आजूबाजूला रक्त आणि वेदना पसरली होती. राजाने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा महात्मा म्हणाले, तुला दिसत नाही का, मी माझी भूक भागवण्यासाठी स्वतःचेच मांस खात आहे. पुढे जा. त्या पलीकडे एका आदिवासी गावात एक बालक जन्माला येणार आहे, ज्याचे आयुष्य सूर्योदयापर्यंतच आहे. तोच तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. लवकर जा. तिसरा टप्पा, नवजात बालकाचा रहस्यमय संदेश. ही यात्रा आता सर्वात मोठी कोडी बनली होती. ते संपूर्ण रात्र प्रवास करून पहाटे त्या गावामध्ये पोचले. त्यांनी ती झोपडी शोधली जिथे बालकाचा जन्म झाला होता. बालक जन्माला येताच त्याला राजासमोर आणले गेले. त्या नवजात बालकाच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. राजाला पाहताच तो हसला आणि म्हणाला, राजन, माझ्याकडे वेळ कमी आहे. लक्षपूर्वक ऐका. 7 जन्मापूर्वींची कथा आहे. बालक म्हणाला, हे राजन, मागील जन्मात आम्ही 4 भाऊ होतो आणि राजकुमार होतो. एकदा शिकारायला गेलो असता आम्ही जंगलात हरवून गेलो. 3 दिवस आम्हाला अन्न पाणी काहीच मिळाले नाही. भुकेने आमची अवस्था खूप वाईट झाली होती. अचानक आम्हाला एक पिठाची पिशवी मिळाली. आम्ही कसाबसा आग पेटवली. जसेच आम्ही खाण्यास बसलो, एक अतिशय वृद्ध आणि भुकेला महात्मा तिथे आला. पहिला भाऊ निखारे खाणारा. महात्माने अन्न मागितल्यावर तो रागाने म्हणाला, जर मी माझी भाकरी तुला दिली तर मी निखारे खाईन का? आज तोच निखारे खात होता. दुसरा भाऊ मांस खाणारा. त्याने रागाने म्हटले, जा इथून. तुला खायला देऊन मी माझीच मांस खाईन का? आज तो स्वतःचीच मांस खात आहे. तिसरा भाऊ, स्वतः बालक. मीही रागाने म्हणालो, मी स्वतः उपाशी आहे, तुला काही देऊ शकत नाही. त्यामुळे आज मी जन्माला येऊनही उपाशी मरत आहे. चौथा भाऊ, स्वतः राजा. शेवटी महात्मा तुमच्याकडे आले. तुम्ही त्याच्या अवस्थेवर दया करून तुमची अर्धी भाकरी प्रेमाने दिली. त्यांनी समाधानाने आशीर्वाद दिला, तुझे भविष्य तुझ्या कर्मावर फळेल. बालक शेवटचा श्वास घेत म्हणाला, राजन, वेळ आणि मुहूर्त समान असू शकतात, पण प्रारब्ध आणि कर्म वेगवेगळे असतात. एकाच बागेत अनेक फुल एकत्र उमलतात, पण प्रत्येक फुलाचा रंग, सुगंध आणि फळ वेगळे असते. नक्षत्र फक्त संधी देतात, पण त्या संधींना भाग्यात बदलणे हे माणसाच्या कर्मावरती अवलंबून असते. हे सांगून बालक शांत झाला. राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याचे राजपद त्याच्या नक्षत्राने नव्हे तर त्याच्या निस्वार्थ दान आणि कर्माने दिले होते. धन्यवाद. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.